दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे मला अध्यात्म या विषयावर प्रवचन करण्यासाठी बोलवलेलं आहे आणि मी जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे परमेश्वर आहे का. प्राचीन काळापासून तर अर्वाचीन काळापर्यंत हा विषय वादाचा झालेला आहे आणि तो आजही आणि याच्या पुढेही किती काळ वादाचा विषय राहील हे पण सांगता येत नाही. खरोखर परमेश्वर या विषयाबद्दल किती बोलावं एवढा प्रचंड विषय आहे. म्हणजे मला जर तुम्ही सांगितलं 1 महिना बोला या विषयावर तर मी 1 महिना बोलेन. इतका हा विषय महत्त्वाचा आहे आणि प्रचंड आहे, कारण तो सर्व बाजूनी पाहायला पाहिजे. सर्व अँगल्स ज्याला आपण म्हणतो त्या सर्व अँगल्सने हा विषय पाहणं आवश्यक आहे. पण मी दादरमध्ये पूर्वी राहत होतो आणि दादरमध्ये मी अनेक सप्ताह केलेले आहेत प्रवचनाचे. इतर ठिकाणी तर केलेच, पण त्यावेळची माझं वय आणि आताचं वय याच्यामध्ये पुन्हा फरक आहे. आता माझं वय 89 इयर्स यंग. त्यामुळे पूर्वीसारखं मला प्रवचन 7-7 दिवस करता येणं शक्य नाही. आणि आमचे जे सुपुत्र आहेत त्यांची आमच्यावर बंधनं आहेत. ते म्हणतात इतकं 3-3, 4-4 दिवस करू नका. म्हणून मग मी म्हटलं बाबा 2च दिवस करूया. आणि तुम्हाला या विषयावर प्रबोधन करता येईल तेवढं मी करू शकतो, कारण मला त्यात आनंद आहे. माझ्या दृष्टीने परमेश्वर आहे का हा प्रश्न का पडतो हा प्रश्न मला पडलेला आहे. मी काय म्हटलं ते तुमच्या लक्षात आलं असेल की परमेश्वर आहे का हा प्रश्न का पडतो असा प्रश्न मला पडलेला आहे. तर परमेश्वर हा जो विषय आहे तो जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मी जेव्हा मांडतो तेव्हा तो एक वेगळ्या तऱ्हेने मांडतो. परमेश्वर हा जो विषय आहे तो परमेश्वर आपल्या जीवनाचं मूळ आहे आणि आपल्या जीवनाचं फळ आहे. परमेश्वर म्हणजे ज्याला आपण पाया म्हणतो तो पाया आहे आपल्या जीवनाचा आणि परमेश्वर आपल्या जीवनाचा कळस आहे. परमेश्वराचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये इतकं प्रचंड असूनसुद्धा परमेश्वराबद्दलचं जे अज्ञान आहे तेही तितकंच प्रचंड आहे. आपण परमेश्वर म्हटल्यानंतर ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, आपण ज्या काही कल्पना करतो, ज्या काही आपल्या समजुती आहेत ते विलक्षण आहेत. म्हणजे परमेश्वर राहतो बाजूलाच आणि त्याच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना, भावना, धारणा, समजुती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण खरा जो परमेश्वर आहे तो हरवूनच बसलेलो आहे. आणि म्हणून परमेश्वर हा विषय माझ्या दृष्टीने इतका जिव्हाळायचा आहे की आम्ही परमेश्वरावर प्रीती करायला शिकवतो, भीती करू नका असं आम्ही सांगतो. गंमत अशी आहे की आज बहुतेक लोक अध्यात्मात पडलेले म्हणा, परमार्थात पडलेले म्हणा, देवधर्म करणारे म्हणा, हे सगळी मंडळी देवाबद्दलची त्यांच्या ठिकाणी भीती असते आणि या भीतीपोटी बराचसा आपण ज्याला कर्मकांड म्हणतो ते कर्मकांड केलं जातं भीतीपोटी. आणि म्हणून हे आपण भीतीपोटी जे सर्व काही करतो तेच जीवनविद्येला मान्य नाही. आमचं म्हणणं असं आहे की परमेश्वरावर तुम्ही प्रेम करायला शिकलं पाहिजे. परमेश्वराबद्दलची तुमच्या अंतःकरणात प्रीती पाहिजे, कारण त्याने आपल्या जीवनामध्ये जे स्थान आहे आपलं परमेश्वराचं ते इतकं महत्त्वाचं आहे की ते महत्त्वाचं स्थान जर आपण जाणलं ना
तर परमेश्वर किती अंगाने आपल्या जीवनाशी संलग्न आहे ते आपल्या ध्यानात येईल. आणि म्हणून हा विषय मी जो घेतलेला आहे की परमेश्वर आहे का, उत्तर आहे, 100% आहे, संशयाला जागा नाही. तुम्ही म्हणाले बुवा कसं काय तुम्ही सांगता? मग बाकीचे लोक म्हणतात परमेश्वर नाही. परमेश्वर नाही म्हणणारे लोक आज जगामध्ये मला असं वाटतं मेजॉरिटीने आहे की काय कोणाला ठाऊक, नाही म्हणणारे लोक. त्याचप्रमाणे नाही म्हणणाऱ्या लोकांना नाही म्हणण्यात मोठेपणा वाटतो. परमेश्वर नाही असं म्हटलं की आपण पुरोगामी झालो असं त्यांना वाटतं. पण हे काही खरं नाही. ह्याचं कारण परमेश्वर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अनेक दृष्टीने, अनेक अँगल्सने, सर्व बाजूने तो आपल्याशी संलग्न आहे. आणि म्हणून या परमेश्वराच्या बाबतीमध्ये आपण किती जागृत असलं पाहिजे ते आम्ही प्रवचनातून सांगत असतो. की परमेश्वर जो आहे तो आपल्या जीवनामध्ये काय करतो? तो कृपाळू आहे का दयाळू आहे का निष्ठुर आहे असा प्रश्न पडतो. देव जर आहे तर तो दिसत का नाही? तो दिसत नाही तर आम्ही का म्हणून आहे म्हणायचं? देवाचा अनुभव कोणी घेतलेला आहे वगैरे वगैरे लोक प्रश्न विचारतात. कळलं की नाही? जीवनविधीने या संदर्भामध्ये अनेक सिद्धांत मांडलेले आहेत. काही लोक असं म्हणतात की परमेश्वर जर कृपाळू आहे तर जगात दुःख का? हा एक फार मोठा प्रश्न लोकांच्या पुढे आहे की परमेश्वर जर कृपाळू आहे, दयाळू आहे तर या जगात दुःख का? एक माणूस, प्रतिष्ठित मोठा माणूस, त्याने कुठेतरी असं लिहून ठेवलेलं मी वाचलं. त्याने असं लिहिलं आहे एके ठिकाणी की मी गॅलरीमध्ये उभा होतो आणि एक मांजर रस्त्यामध्ये होतं. त्या मांजरावरून गाडी गेली आणि मांजर मेलं. हे जेव्हा मी पाहिलं त्या दिवसापासून मी नास्तिक झालो. आता ह्याचा काय संबंध आहे का? पण नास्तिक का झालं होतं याचं उत्तर आहे की परमेश्वर जर दयाळू आहे तर त्या मांजराच्या अंगावरून ती गाडी गेलीच कशी? या संदर्भामध्ये जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला की परमेश्वर हा दयाळू पण नाही आणि निष्ठुर पण नाही. तो दयाळू पण नाही आणि निष्ठुर पण नाही. आपण ती कल्पना केलेली आहे की तो दयाळू आहे आणि निष्ठुर आहे. आता तुम्ही काय कल्पना करता आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय हा प्रश्नच वेगळा आहे. आणि म्हणून आपण जी कल्पना केलेली आहे की तो दयाळू आहे, कृपाळू आहे, विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे वगैरे वगैरे आपण जे म्हणतो ना हे आपण म्हणतो. प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वर सुखकर्ता पण नाही आणि सुखहर्ता पण नाही हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. तो दयाळू पण नाही आणि तो निष्ठुर पण नाही. म्हणून परमेश्वराबद्दलचा आपण जेव्हा जीवनामध्ये त्याचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख आली की आपण म्हणतो परमेश्वर नाही, आणि सुख आली की परमेश्वर किती कृपाळू आहे, किती दयाळू आहे वगैरे वगैरे आपण म्हणतो. पण हे सगळे आरोप आपण केलेले आहेत परमेश्वरावर. प्रत्यक्षात परमेश्वर तसा नाही. म्हणून परमेश्वर हा दयाळू नाही आणि निष्ठुर पण नाही हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बालपणापासून तर आतापर्यंत जे काही आहे ते सगळं तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि मग तुम्हाला कळेल की आपल्या जीवनामध्ये अनेक संकटं आली, दुःख आली, हे आली, ते आलं. आता ह्याच्यामध्ये परमेश्वराचा काहीच संबंध नसतो. परमेश्वराचा काहीच संबंध नसतो. पण आपण परमेश्वराला आरोप करतो की देवा तू एवढा दयाळू आहेस तर माझ्या जीवनामध्ये प्रसंग का आले असं आपण म्हणतो. प्रसंग का आले याचं कारण वेगळंच असतं.
जीवनामध्ये जे प्रसंग येतात त्याचं कारण वेगळंच असतं, पण आपण ते सगळं देवावर लादतो. त्याचप्रमाणे नवस आपण करतो. आपल्याला असं वाटतं की नवस केल्यानंतर तो आपल्या नवसाला पाव, आणि आता तर काय बघायलाच नको. आता जिकडे तिकडे प्रत्येक गणपती नवसाला पावायला लागला आहे. एक म्हणतो गणपती आमचा राजा आहे, तर दुसरा म्हणतो तो महाराजा आहे. हे मी का सांगतो आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की तो नवसाला पावतो, खरं नाही. तो नवसालाही पावत नाही आणि काही नाही. मग काही लोकांच्या नवसाला तो पावतो आणि काही लोकांच्या पावत नाही. हे काय? त्याचं कारण वेगळंच आहे. त्याचं कारण वेगळंच आहे की काही लोकांच्या नवसाला पावतो त्याचं एकच कारण की त्याची जी भक्ती आहे, त्याची जी उपासना आहे, त्याची जी आराधना आहे, ती आराधना, ती भक्ती, ते प्रेम त्याच्या अंतःकरणात जर गेलेलं असेल, म्हणजे अंतर्मनात जर गेलेलं असेल आणि त्याने जर नवस केला तर तो पावतो असं आपण म्हणतो, पण आपणच आपल्याला पावतो. तो पावत नाही, आपणच आपल्याला पावतो. आणि असं ज्यावेळेला होत नाही तेव्हा आपणच आपल्याला पावत नाही. म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने असं म्हटलं आहे, सुंदर म्हटलं आहे, इट इज नॉट द थिंग बिलीव्ह इन बट द बिलीफ इन युअर ओन माइंड दॅट ब्रिंग्स अबाउट द रिझल्ट्स. सीज बिलिव्हिंग इन फॉल्स बिलीफ्स, सुपरस्टिशन्स, ओपिनियन्स अँड फिअर्स ऑफ मनकाइंड. इन्स्टेड begin to believe in the eternal verities and truths of life which never change. असं म्हटलं आहे की तुम्ही ज्या गणपतीवर तो जो आरोप करता की तो नवसाला पावला, असं खरं नाही. तुमचं मनच म्हणजे अंतर्मन तुमच्या बहिर्मनाच्या हाकेला ओ देतं, त्यावेळेला तो पावलो असं आपण म्हणतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ह्या बाबतीमध्ये. एका देवळामध्ये एका साधूने भेट दिली. बाहेर गावाहून एक साधू आला होता आणि त्या देवळामध्ये त्यांनी मुक्काम केला. त्या देवळाचा जो एक भक्त होता, पुजारी म्हणा कोण असेल, तो त्या साधूकडे आला आणि म्हणाला, साधू महाराज, हा आमचा देव आहे ना, तो नवसाला पावणार आहे बरं का. हो का म्हणाल, बरं आहे बरं आहे. ह्या सगळ्या ज्या घंटा इथे लावलेल्या आहेत ना, तिकडे घंटा लावलेल्या होत्या लहान 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 लहान. ज्याला नवसाला पावला त्यांनी ही लहानशी घंटा इथे लावलेली आहे. म्हणून सगळं बघा घंटा सगळीकडे तुम्हाला घंटा दिसेल. साधूने ते ऐकून घेतलं आणि साधू एकच वाक्य म्हणाला की ज्यांना तो पावला नाही अशाने जर घंटा इथे लावली असती ना, तर या घंटांना जागाच मिळाली नसती. ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ तो पावला नाही असे अनेक लोक आहेत आणि पावला ते थोडे लोक आहेत. आणि हे जे थोडे लोक आहेत ना, ते मग 4 लोकांना सांगायला जेव्हा लागतात तेव्हा त्यांना त्याची ती प्रसिद्ध होत जाते, माउथ पब्लिसिटी म्हणतो तशी ती पब्लिसिटी होत जाते आणि मग हा देव नवसाला पावतो वगैरे वगैरे. हे मी का सांगतो आहे, हे खरं नाही. खरं काय आहे की आपला अंतर्मन आणि बहिर्मन यांचा संबंध 36चा आहे का 63चा आहे, ह्याच्यावर तुमचं जीवन सगळं अवलंबून आहे. बहिर्मन आणि अंतर्मन हे जी 2 मनं आहेत ना, त्या दोघांमध्ये 63चा आकडा आहे का 36चा आकडा आहे, ह्याच्यावर तुमचं जीवन सुखी होणार का दुःखी होणार हे ठरलेलं आहे. आता बघा, नवरा बायकोमध्ये जर भांडणं तंटे बकेडे होत असेल म्हणजे 36चा आकडा, तर तुम्हाला काय दिसेल? त्या घरामध्ये दुःखच दुःख दिसेल. पण ज्या घरामध्ये 63चा आकडा आहे, नवरा बायको एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांचा आदर करतात, एकमेकांना मान देतात, एकमेकांचा सन्मान करतात, त्या घरामध्ये तुम्हाला शांती, सुख, आनंद सगळं मिळेल. तो मनुष्य आस्तिक आहे का नास्तिक आहे, देव कळतो की न कळतो, काय प्रश्नच वेगळा. तो वागतो कसा, तो बोलतो कसा, तो सांगतो काय, ह्याला महत्त्व आहे.
आणि म्हणून जीवनविद्येने खूप सिद्धांत मांडलेले आहेत नवीन नवीन. त्याच्यामध्ये कर्म हा एक सिद्धांत मांडलेला आहे की आपल्या जीवनामध्ये कर्म महत्त्वाचं आहे. आणि हे कर्म सत्कर्म का दुष्कर्म याच्यावर तुमचं जीवन सगळं अवलंबून असतं. आता सत्कर्म कशाला म्हणायचं, दुष्कर्म कशाला म्हणायचं, हा पुन्हा एक विषय झाला. म्हणजे बोलता बोलता ते विषय असे होत जातात की मूळ विषय बाजूला राहतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा दयाळू पण नाही, तो कृपाळू पण नाही आणि तो निष्ठुर पण नाही. आपण त्याच्यावर हे सगळे आरोप केलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्या जीवनामध्ये परमेश्वर सर्व काही करतो हा एक सिद्धांत आहे. कर्ता आणि करविता परमेश्वर आहे असं आपण मानतो, म्हणतो, सांगतो. आता कर्ता आणि करविता असं ज्यावेळेला आपण म्हणतो ना, त्यावेळेला त्याचे दोन भाग आहेत. तो कर्ता करविता आहे असा म्हणणारा कोण आहे आणि तो कर्ता करविता आहे असा म्हणणारा दुसरा माणूस कोण आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे. तुकाराम महाराजांनी म्हणणं हे बरोबर आहे, पण एखाद्या फालतू माणसाने म्हणणं हे बरोबर नाही. का? तुकाराम महाराज ज्यावेळेला म्हणतात कर्ता करविता देव आहे, तेव्हा ते एका विशिष्ट भूमिकेवर असतात आणि त्या भूमिकेवर जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही पण तेच म्हणणार. पण त्या भूमिकेवर जाल तेव्हा आता जर तुम्ही म्हणा कर्ता करविता देव आहे म्हणजे तुम्ही सगळं काही जे काय होतं ते तुम्ही त्या देवावर खापर फोडता किंवा देवाला चांगलं म्हणता. पण तुम्ही ज्याला तुकाराम महाराजांच्या भूमिकेवर जाल तेव्हा तुम्ही जेव्हा म्हणाल कर्ता करविता देव आहे बरोबर आहे, पण तुम्ही सोम्या गोम्या आहे, चंद्या बंड्या आहे, दगड्या धोंड्या आहे आणि तुम्ही जर म्हटलं कर्ता करविता देव आहे म्हणजे ही पळवाट झाली. याला पलायनवाद म्हणतो आम्ही. म्हणून तू जोपर्यंत त्या भूमिकेवर जात नाही तोपर्यंत ते म्हणण्याचा तुला अधिकार नाही. म्हणून आज तू जे ते म्हटलंस ते बरोबर नाही. मग आज काय आहे, करताही तूच आणि करविताही तूच आज. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. की जोपर्यंत आपण अज्ञानाने देवाची उपासना करतो, अज्ञानाने आपण देवाची भक्ती करतो, त्यावेळेला कर्ता आणि करविता देव आहे असं आपण ज्याला म्हणतो तेव्हा आपण सगळी जबाबदारी देवावर ढकलून मोकळे होतो. पण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे एकदा आपल्या ध्यानात आलं की मग आपण आपली जबाबदारी देवावर ढकलत नाही. म्हणून ह्या दोन भूमिका वेगळ्या आहेत. तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. वृक्षाचेही पानं हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरला सभाई, तया उणे काही चराचरी. हा जो अभंग आहे ना याच्यामध्ये सगळा परमार्थ आहे आणि सगळं अध्यात्म आहे आणि सगळा संसार आहे ह्या एका अभंगामध्ये. हा अभंग जर नीट समजला ना तर तुम्हाला खरा परमार्थ कळेल. तोपर्यंत कळणारच नाही. आज आपल्या सगळ्या गैरसमजुती आहेत परमार्थामध्ये, पुष्कळ गैरसमजुती आहेत. आणि म्हणून सगळ्या गैरसमजुती आपल्या जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला अर्थच प्राप्त होत नाही. म्हणून हा जो अभंग आहे, चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोणाच्या सत्तेने हे शरीर चालतं, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. भजन म्हणजे स्मरण, चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या. बघा इथे सगळ्यात जर तुम्ही बघितलं ना तर शब्द काय आहेत, करविता आहे, बोलविता आहे, ऐकविता आहे असे शब्द आहेत. पण तुम्ही ज्या वेळेला आणखीन वरच्या भूमिकेवर जेव्हा जाता
म्हणजे तुकाराम महाराजांनी ज्या भूमिकेवरून अभंग लिहिला त्या भूमिकेच्या आणखीन वर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही म्हणा करणारा देवच आहे, बोलणारा देवच आहे, ऐकणारा देवच आहे, पाहणारा देवच आहे, सगळा काही देव आहे, त्याच्याच सत्तेने सगळं चालतं. आता हा जो सत्ता हा जो शब्द आहे हा फार महत्त्वाचा आहे. सत्तेने चालतं. सत्तेने जेव्हा चालतो असं आपण म्हणतो ना, तेव्हा आपल्या ठिकाणी भूमिका जी असते ती निर्गुण परमेश्वराची, आणि करविता बोलविता असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्याजवळ भूमिका असते ती सगुण परमेश्वराची. जरा किचकट आहे, पण तुम्ही अध्यात्मवाले लोक आहेत तेव्हा तुम्हाला मी काय बोलतो ते कळेल असं मला वाटतं. थोडं किचकट आहे आणि थोडं सूक्ष्म पण आहे, पण तुम्हाला कळेल असं मी धारणा आहे माझी. सांगायचा मुद्दा असा, तोच करतो, तोच बोलतो कधी त्या भूमिकेवर जाऊ तेव्हा. म्हणजे तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे त्याच्यावरची भूमिका आहे. देव पाहाया गेलो तेथे देवची ऊनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात मी देवच झालो. म्हणजे देवच झालो ही भूमिका जेव्हा आहे ना, ही वेगळी भूमिका आहे. ही वेगळी भूमिका आहे का. त्याने एके ठिकाणी दुसरा म्हटलं, पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयं एव पांडुरंग. इथे बघा ही भूमिका आहे, झाला स्वयं एव पांडुरंग. देव पाया गेलो तेथे देवची होनी ठेलो. म्हणजे ही जी भूमिका आहे ती आणखीन त्याच्यावरची भूमिका आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे करविता बोलविता ही जी आहे ती आणखीन वेगळी आहे. आता सत्ता ज्यावेळेला आपण म्हणतो तेव्हा सत्ता त्याचा संबंध निर्गुण परमेश्वराशी येतो. आता परमेश्वराचे सगुण आणि निर्गुण दोन भाग आहेत. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे. दृश्य का अदृश्य, दृश्यादृश्य एकच गोविंद रे. म्हणजे अव्यक्त व्यक्त एकू गोविंद रे, आकार निराकार एकू गोविंद रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंद रे. असं एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. सुंदर अभंग आहे. म्हणजे परमेश्वर हा निर्गुण पण आहे आणि तो सगुण पण आहे. त्याचं जे निर्गुण स्वरूप आहे ते वेगळं आहे, सगुण स्वरूप आहे ते वेगळं आहे. निर्गुण स्वरूप जे आहे ते अत्यंत विलक्षण आहे, अत्यंत विलक्षण आहे. कसं विलक्षण आहे त्याचं वर्णन काय केलं आहे ते बघा. त्याचं वर्णन असं आहे की तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अदृश्य आहे, तो अव्यक्त आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्वज्ञ आहे, तो सर्वशक्तिमान आहे, अशी वर्णन केलेली आहे. आणि ही सगळी वर्णनं बरोबर आहे, ही सगळी वर्णनं बरोबर आहे. पण ही कोणाची? निर्गुण परमेश्वराची. हा जो निर्गुण परमेश्वर आहे त्याचं हे वर्णन 100% बरोबर आहे. तसाच तो आहे, तसाच तो आहे. आणि त्याचं जे सगुण वर्णन केलेलं आहे ते पण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. ते काय म्हणतात की सर्व ठिकाणी अनंत रूपे अनंत वेशे, देखिले त्यासी म्या देखिले त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली ऐसी. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझेपण. असं म्हटलं आहे. फार सुंदर म्हटलं आहे की इथे जे सगुण त्याचं जे वर्णन केलेलं आहे, अनंत वेशे अनंत रूपे, तोच प्रकट झालेला आहे. तोच तो कुठे एके ठिकाणी असा बांधलेला नाही, तो सर्व ठिकाणी तोच आहे, सर्व ठिकाणी तो आहे. हा एक भाग म्हणजे सगुण झाला. आणि निर्गुण जो आहे ना त्याच्यामध्ये तो निराकार आहे, तो अदृश्य आहे, तो अव्यक्त आहे वगैरे वगैरे वर्णन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पुन्हा एक भाग आहे, अव्यक्त आहे. म्हणजे काय? सर्व व्यक्त जिथून व्यक्त होतं ना त्याला अव्यक्त असं म्हणतात. निराकार आहे म्हणजे काय? की सर्व आकार जिथून उत्पन्न होतात तो निराकार.
अदृश्य म्हणजे काय? सर्व दृश्य जिथून उदयाला येतं त्याला अदृश्य असं म्हणतात. म्हणजे ते निराकार निर्गुण वगैरे जे शब्द आहेत ते नेगेटिव्ह नाही आहेत, ते पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे हरिपाठात, जेथुनी चराचर त्यासी भजे, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. म्हणजे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाचं भजन करायला सांगितलं ते पण लक्षात घ्या. जेथुनी चराचर त्यासी भजे. आता जेथुनी चराचर म्हणजे सर्व चर आणि अचर, स्थूल आणि सूक्ष्म सगळं जे काही निर्माण झालेलं आहे ते जेथून निर्माण झालेलं आहे तो देव, तो परमेश्वर, आणि त्याचं तू भजन कर असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की निर्गुण आणि सगुण ह्या दोन्ही गोष्टी देवाच्या बाबतीमध्ये आहेत, आणि तो सगुण पण आहे निर्गुण पण आहे. आता निर्गुण परमेश्वर कसा आहे ते आणखीन एक वेगळ्या प्रकाराने जीवनविद्येने सांगितलेलं आहे. ते म्हणजे दिव्य आनंद स्वरूप, दिव्य ज्ञानशक्ती म्हणजे निर्गुण परमेश्वर. बघा, दिव्य आनंद स्वरूप, दिव्य हा शब्द अंडरलाईन करायचा, दिव्य आनंद स्वरूप, दिव्य ज्ञानशक्ती म्हणजे परमेश्वर. हे निर्गुण परमेश्वराचं होतं. सगुणाचं आम्ही काय वर्णन केलेलं आहे, निसर्ग नियमाने मंडित, निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.